वारसा हक्क हा जन्मसिद्ध हक्क आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबात जन्माला येते, त्याच क्षणी त्या व्यक्तीला त्या कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये आपोआप वारसा हक्क प्राप्त होतो. आणि या वारसा हक्काच्या विपरीत जेव्हा काही गोष्टी घडलेल्या असतात आणि आपल्याला वारसा हक्क पुनर्प्रस्थापित करायचा असतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना आव्हान देणं आणि वाटपाचा दावा दाखल करणं हे क्रमप्राप्त असतं. पण आपण जेव्हा वाटपाचा दावा दाखल करतो, तेव्हा आपला वारसा हक्क नेमका कधी सुरू झाला? त्याच्या विपरीत गोष्टी केव्हा घडल्या? त्यांना आव्हान देण्याचा आपल्याला अधिकार आहे का? आणि हे सगळं करून आपल्याला वाटप नेमकं मिळू शकतं का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हेच जर सगळं आपल्याकडे या प्रश्नांची उत्तरं नसतील, ही तयारी नसतील, तर दावा जिंकणं तर लांब आहे. आपला दावा प्राथमिक पातळीलाच फेटाळला जाऊ शकतो. याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा एक महत्त्वाचा निकाल नुकताच आला होता. आता या प्रकरणामध्ये झालं काय, तर सुनावणी न्यायालयामध्ये म्हणजे ट्रायल कोर्टामध्ये वाटपाकरता आणि अगोदरचे सगळे व्यवहार रद्द करण्याकरता दावा दाखल करण्यात आला. त्यामध्ये प्रतिवादींनी 7/11चा म्हणजे दावा फेटाळण्याचा अर्ज केला. न्यायालयाने त्या अर्जाचा विचार करून गुणवत्तेवर सुनावणी करून त्यांचा अर्ज मंजूर केला, दावा फेटाळला. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आणि उच्च न्यायालय आपल्या निकालात काय म्हणतं, काय महत्त्वाचे मुद्दे मांडतं ते आपण बघूया. प्रतिवादी यांनी 2014 मध्ये नियमित दिवाणी दावा दाखल करून वादग्रस्त जमिनीचे विभाजन, स्वतंत्र ताबा मिळवणे तसेच 1963 मध्ये केलेले खरेदी खत अवैध आणि वादींच्या हक्कांवर बाध्य नाही अशी घोषणा मागितलेली आहे. यांचा असा दावा आहे की ही जमीन मूळतः प्रतिवादी यांच्या मालकीची होती. ते जमीन मालक म्हणून तसेच संयुक्त कुटुंबाचे कर्ता म्हणून ती उपभोगत होते. ही जमीन इनाम म्हणून पुन्हा प्रतिवादी यांच्या नावावर रिग्रँट झालेली होती. ह्या जमिनीचं कोणतंही आणि केव्हाही विभाजन झालेलं नव्हतं. आणि यांनी म्हणजे प्रतिवादी एक यांनी कोणतीही कायदेशीर गरज नसताना इतर कुटुंबियांची संमती न घेता 1963 मध्ये नोंदणीकृत खरेदी खताद्वारे ही जमीन हस्तांतरित केली, हा मुख्य आरोप आहे. या प्रकरणात हा दावा दाखल करण्याकरता कारण होतं का आणि दावा मुदतीमध्ये आहे का, हे तपासणं आवश्यक आहे. लक्षात घेण्यासारखं म्हणजे या दाव्यामध्ये 1963च्या खरेदी खताला आव्हान देण्यात आलेलं आहे, जे प्रतिवादी यांनी केलेलं होतं. यातले जे मूळ वादी आहेत, त्यांचा जन्म या खरेदी खताच्या नंतर झालेला आहे. जर वादी यांचा जन्मच खरेदी खताच्या वेळी झालेला नव्हता, तर त्यांच्या आजोबांनी त्यांच्या जन्मापूर्वीच विकलेली मालमत्ता याच्यावर त्यांना कोणताही हक्क सांगता येणार नाही. तसेच काही वादी या विवाहित मुली आहेत आणि ते खरेदी खत जेव्हा झालं म्हणजे 1963 मध्ये, त्यावेळी मुलींना सहहिस्सेदार को पार्सनर असा हक्कच नव्हता. साहजिकच त्या अनुषंगाने त्या मुलींना तेव्हाच्या परिस्थितीप्रमाणे कोणताही हक्क नव्हता आणि तो हक्क त्यांना आजही सांगता येणार नाही किंवा आजही मिळवता येणार नाही. वडिलांच्या जीवन काळातही त्या त्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नव्हत्या. कारण हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये 2005 मध्ये जी सुधारणा करण्यात आलेली आहे, त्यामध्ये मुलींना सहिस्सेदाराचा दर्जा दिलेला असला, तरी त्यामध्ये महिला वारसा हक्काच्या डेडलाईनची तरतूद आहे. आणि त्या अनुषंगाने 20 डिसेंबर 2004 पूर्वीच्या ज्या काही हस्तांतरणं झालेली आहेत, त्या गोष्टींना या नवीन कायद्याने मिळालेल्या हक्काने बाधा निर्माण करता येत नाही आणि त्यापूर्वीच्या सगळ्या व्यवहारांना कायद्याचं संरक्षण उपलब्ध आहे. म्हणूनच 1963 मध्ये केलेलं हस्तांतरण हे संरक्षित आहे. कारण काही वादींचा त्यावेळेला जन्मच झालेला नव्हता आणि वादींपैकी ज्या मुली आहेत, त्यांना 20 डिसेंबर 2004 पूर्वीचं हस्तांतरण आव्हानित करण्याचा अधिकारच नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी न्यायालयाचा दावा फेटाळण्याचा जो निकाल होता, तो कायम ठेवला. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो, की दावा तुम्ही दाखल केला, सुनावणी झाली आणि अपयश आलं, तर समजू शकतो. पण तुम्ही दावा दाखल केला, त्याच्यात 7/11चा अर्ज आला आणि तांत्रिक मुद्द्यावर तुमचा दावा फेटाळला गेला, तर हे नामुष्कीचं लक्षण आहे. कारण तांत्रिक बाबीवर दावा फेटाळला गेला याचा अर्थ तुम्ही तांत्रिक बाबीचा अभ्यासच केलेला नव्हता. तुमची तांत्रिक बाजू कमजोर आणि कमकुवत होती.
तरी सुद्धा तुम्ही किंवा तुमच्या वकिलांनी काहीही समजून उमजून न घेता दावा दाखल केला आणि चुकीच्या आधारावर दाखल केलेला दावा हा प्राथमिक पातळीवर फेटाळला जाणं हे अगदी अपेक्षित होतं आणि त्यामुळे ते अपयश आणि ती नामुष्की आपल्या पदरात आली. म्हणून जेव्हा कोणताही तुम्हाला वारसा हक्काच्या अनुषंगाने दावा करायचा असतो, हक्क मागायचा असतो, तेव्हा आपल्या वारसा हक्काची चौकट, आपला जन्म दिनांक, आपला वारसा हक्क केव्हा सुरू होतो, या सगळ्या गोष्टी बारकाईने तपासणं अत्यावश्यक आहे. कारण वारसा हक्क हा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणूनच जन्मापूर्वीच्या कोणत्याही गोष्टींवर आपल्या जन्मानंतर एखादा त्याला आव्हान देणं आणि त्याच्यात यश येणं हे अशक्य नसलं तरी कठीण आहे. म्हणून अशा सगळ्या प्रकरणांच्या संदर्भात आपण हे सगळे मुद्दे बारकाईने तपासले पाहिजेत आणि त्याबद्दल जेव्हा आपलं समाधान होईल, तेव्हा आणि तेव्हाच दावा दाखल करण्याचं आपण पाऊल उचललं पाहिजे. जोवर या गोष्टींची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत, तोवर कोणीतरी सांगतं म्हणून किंवा कोणीतरी करतं म्हणून दावा करायची घाई करू नका. त्याने तुमच्या पदरी अपयश येण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, हा विषय कसा वाटला, अवश्य कळवा. धन्यवाद.